इतक्या वर्षापासून माझा पोरगा पायवारीला जातो पालखीला, याच्याबद्दल गाडीवाल्यावरती तुम्ही कारवाई करा. काहीतरी काय झालं होतं, कसं काय? तो गाडीवाला ज्यांना उडून पळाला, त्याने थांबायला पाहिजे ना. पण कधी झाली घटना? हे काल रात्री 7:30 वाजता 8 वाजता झाली. काय मागणी आहे तुमच्या? आता काय माझं एकच इच्छा आहे, मला फक्त तो गाडीवाला पाहिजे. म्हणजे आमच्या गावातील आमचे बंधू रवींद्र पाटील, भावेश पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू आज नाशिक सिन्नर रोडवर झालेला आहे. एक दारू पिऊन चालवणाऱ्या माणसांनी आमच्या भावाचा जीव घेतलेला आहे. मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे की आज 15 ते 16 तास उलटून गेलेले आहेत, तरी आरोपी अजून मोकाट फिरत आहेत. त्यांचा कोणताही तपास झालेला नाही. त्यांना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा करून आम्हाला न्याय द्यावा ही विनंती. माझ्या रवींद्र या भावाला एक 3 वर्षाची मुलगी आहे, एक 6 वर्षाची मुलगी आहे. खूप वाईट परिस्थिती, हालाकीची परिस्थिती आहे. आम्हाला त्यांच्या त्या परिस्थितीकडे बघवत नाही. साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा हीच आमची विनंती आहे. काय सांगाल, काय दुर्घटना घडली, कसं? नमस्कार, मी मिलिंद सुरेश पाटील, राहणार मुक्काम मांडा टिटवाला. आज जे आमच्या घरावरती जे संकट ओसरलं आहे ते खरंच खूप वाईट आहे. माझा भाऊ रवींद्र सुरेश पाटील, भावेश राम पाटील, हे आमचा उदरनिर्वाह रिक्षावरती उदरनिर्वाह होतो आहे. तर ते शिर्डीला चालत असताना त्यांना मागून एक गाडीवाल्याने त्यांना उडवलं आणि त्याच्याने त्यांचं अकस्मात निधन झालं. हे खूप आमच्या घरावरती खूप मोठं संकट आहे. तर आमची अशी अपेक्षा आहे की मुख्यमंत्री महोदयांना की ते प्रत्येकाला न्याय देतात, तर अशी आमची इच्छा आहे की त्यांनी आम्हाला पण न्याय द्यावं. ज्यांनी हे केलं आहे कृत्य त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना कारवाई झाली पाहिजे. माझा अजून काय आरोपी, अजून काय? तो रिक्षा चालवत होता, त्याचा उदरनिर्वाह रिक्षावरती होता. त्याला 2 छोट्या लहान मुली आहेत. आज त्यांचं मुलींचं थोडं वाईट परिस्थिती झालेली आहे. तर माझी अशी एक विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांकडे की त्यांना ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि ते भेटले पाहिजे. अजूनपर्यंत ते त्यांचा तपास नाही लागला, ते सापडले नाही, ते फिरतात. आज 3 जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे.